छोटे काय करायला लागले? काय नाही, गेल्या वर्षी बीट ठेवले होते. कशा कशाची बी आहे ती? हे भेंडराची पुडी होती आणलेली, ही सांडली आहे. हे काही भेंडराची पुडी. ही चुक्याचं बी आहे, हे काही चुका आहे. सुकाचं बी कसलं असतं? हे का हव्यानं उडते, याच्यात काय अवसर नसते. हे काही चुका, हे चुका. आणि हे काही शिपो, हे काही कॅरबॅगी दिसाले का, हे शिपो. आणि हे काही काळा, हे काही दोडक्याचं बी, हे काही कारल्याचं बी. थांब सर. हे काही मातीने दगडाने दिसते, हे पालकाचं बी. पालकाला पण बी असते का? हा, पालकाचं बी. हे पालक आहे. हे का असल्या पुढे आणल्या होत्या मी गेल्या वर्षी. हो का. आणि ह्याच्यामध्ये हो का ही कशाचं सांग का, हो का ही धन, हो का ही टाकायला धन. हे धन हे आपलं उकडून खायचा भोपळा. बी आहे ती म्हणलीस? हो का. हे कारल्याचं बी. हो का. हो का ही ती कारल्याच दाखवलीस की मग? हा. हो का ही दोडक्याचं काळं. हा. हो का ही भेंडराचं बी. हो का ही पालकाचं बी. हा. हो का ही आपला उकडून खायचा भोपळा असतो का उपासासाठी, त्याचं बी आहे हे. आणि हे काही कुठं कुठं वालाच्या शेंगा म्हणतात. आमच्या इकडं म्हणजे आमच्या लातूर जिल्ह्यात ह्याला वरण्याच्या शेंगा म्हणतात. हा. हे काही वरण्याच्या शेंगा. आणि हे काही धना म्हणजे कोथिंबीर. हा. आणि सांगते काय काय ठेवलं अजून ह्याच्यात. मग तू लावलीस का नाही घरी? हा, लावले की मी. काय लावले, दोडक्याचा वेल लावलो, कारल्याचा वेल लावलो, भेंडी लावली, आता वापलाले भेंडी, पालक लावलो. ही उकडाच्या भोपळ्याचा तर वेल एवढा मोठा आलाय, आता वरी चढलेला आहे ते. आणि ह्याचा पण लावलो, पण हे थोडं औषध पडले त्याच्यावर फवारताना, त्याच्यामुळे आता डबल लावणार आहे. आणि धन लावलो. धन गेल्या वर्षीचा असल्यामुळं वापतंय का नाही म्हणून थोडं टाकलं, चांगलं वापले. आता अजून डबल धन टाकणार. आणि आता ही ह्याचं कारल्याचं बी लावलं. कारल्याचे रोप एवढे आले चांगले. आणि ही काय मिरच्या? ही मिरच्या आहे त्या. ही मिरच्या आहे त्या. आणि ही वांग्याचं रोप आहे. ही वांग्याचं रोप आहे आणि ही मिरचीचं रोप आहे. तर हे रोप चाललंय धाराशिवला, माझ्या मैत्रिणीच्या घरी चाललंय हे रोप. हे लावायला पाहिजे म्हणल्यावर मी एवढं सगळं काढून बसले. आता हे परगाना बाहेर. आता हे सगळं रोप द्यायचं आणि ज्या दिवशी आपल्याला बी कमी पडले त्या दिवशी घेऊन यायचं. मला बी नाही म्हणलं का देखील हे मिरच्या किती दिवसाला खायला येते? किती दिवसाला होते? लहान रोप लावल्यावर वेळ लागतोय त्याला, जरा खात हे टाकावं लागतं. बरं, किती दिवस त्याचं उत्पन्न चालतंय? बरेच दिवस चालते. त्याला काय खात टाकल्यावर, खुरपल्यावर, त्याची निगा राखल्यावर. ती परत का बरं टाकायला? ती बी द्यायचं नाही? त्यांना आहे ती बी आहे का? आहे त्यांच्याकडं. मी काय ठेवली लावली होती दाखवलेली. हो काही भेंडराचं, हो काही धन मी लावली. त्यांना दिलं टाकले त्याने. हे एवढं द्यायचं आहे त्यांना नाही. आता दोडक्याचं, कारल्याचं आणि इकडं पालकाचं आणि भेंडीचं एवढं द्यायचं आहे बी. बाकी काहीच नाही द्यायचं. त्यांच्याकडं हाय म्हणून ऑलरेडी ओके आहे त्यांच्याकडं. पुढे गेलं जाऊ द्या. आता ही सगळंच ह्या कॅरबॅगमध्ये घालून देणार. आणि आमच्या गावरान कोंबड्याचे अंडे हे बी चालले धाराशिवला. अंडे सुद्धा द्यायचं आहे. ए तू कॅरबॅग आण ग. लय मोठी झाली कॅरबॅग दे एक बारकी. खिडकीला लावली खवलेली मध्ये आण कॅरबॅग. तर आपली जवळी जी माणसं असतात का, आपण जरी बी ठेवलेलं असलं तर खेड्यात कसं असते, हो का आमच्याकडे ही बी आहे तुम्ही लावा, तुमच्याकडे ही. मला एका शेजारीनं बी दिले. एक इथं आहे, दाखव ग ते ह्याचं बी. मला बी दिलेलं आहे बघ. येणं होतं पुढे कॅरीबॅग मध्ये. कॅरी बॅग मध्ये दुमसाचं तर नाही तर काय. हो का. आता हे असं करून आहे की तिथं कॅरीबॅग ठेवलेली नोटरवर. तर ही एवढं, आता ही एवढं सगळा सामान चाललाय आता ही धाराशिवला. हा, आपल्या पाशी असले कसलं बी आहे? चवळीचं बी आहे. चवळी? हा, चवळीचं बी.
मी लावलने अजून लावते. जरा लावण्यासाठी रान करावं लागते. पावसाळ्या दिवसाचं गवत येते. तर मी आता एवढी चवळी मला हे बघा माती दिसाल्यामध्ये त्यांनी लावून मला उरलेलं बी दिलं का. तर आपण हे बी लावायचं. आपण बी नंतर ट्रायल काढ, नंतर घ्यायची. काढ, जाऊ दे. सगळं आपल्यापाशी 4-4 झाडं असावे. चाल. हा पावसाळ्यात कसं असते हे का बाई, तुमच्याकडे हे असलं तर लावा, आमच्याकडे हे लावा. मी तर किती जणाला वांग्याची रोप दिली, लय जणाला वांग्याची रोप दिली, मिरचीची दिली. तर का अजून एवढं मोठं रोप आहे तिथं. मी लावले 100-1 झाडं लावली आता मिरचीची. मेथी टाकली. आपण जरी कटाळा आला तर माझ्या कोंबड्या खात्यात म्हणून टाकली अजून. तर आता अशा पद्धतीनं आता ही पिशवी उचलायची. आणि तुम्ही साहेब आता रविवार आहे, आज तुम्ही पिशवी घेऊन जावा.